नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ICRA लिमिटेडबद्दल, म्हणजे इक्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, इक्रा लिमिटेडची निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने निप्पॉन लाईफ इंडिया ट्रस्टी लिमिटेड अकाउंटच्या थ्रू शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, इक्रा लिमिटेडमध्ये या म्युच्युअल फंडची पहिले हिस्सेदारी होती 3.1414%. म्हणजे या कंपनीचे या म्युच्युअल फंडजवळ पहिले 3,03,188 शेअर होते. आणि मित्रांनो, या म्युच्युअल फंडने इक्रा लिमिटेडचे 2.0195% हिस्सेदारी खरेदी केली. म्हणजे कंपनीचे 1,94,906 शेअर. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर इक्रा लिमिटेडमध्ये या म्युच्युअल फंडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.160%. म्हणजे आता इक्रा लिमिटेडचे या म्युच्युअल फंडजवळ टोटल शेअर झाले आहे 4,98,094 शेअर. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल बॅक्स ₹17.47 कोटी छत्तीसगड कॉन्ट्रॅक्ट टेक्स जुलै ऑर्डर टोटल ₹130.32 कोटी. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला छत्तीसगड गव्हर्नमेंटकडून 17.47 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला जुलै महिन्यामध्ये मिळालेला तिसरा ऑर्डर आहे. आणि मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला जुलै 2025 या महिन्यामध्ये टोटल ऑर्डर मिळाले आहे 130.32 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत जुलै महिन्यामध्ये या कंपनीला 130.32 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, JSW स्टील्स Q1 क्रूड स्टील आउटपुट अप 14% टू 7.26 MT डेस्पाइट प्लान शटडाऊन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड क्रूड स्टील प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या Q1मध्ये आला आहे 7.26 मिलियन टन. तसेच मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड या कंपनीचा इंडियन ऑपरेशन्स कंट्रीब्यूट इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने वाढून झाला आहे 7.02 मिलियन टन्स. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा स्टील Q1 इंडिया डिलिव्हरीज स्लिप 4%, ई कॉमर्स सेल्स सर्ज 39% टू ₹1,350 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीचा क्रूड स्टील प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली लो आला आहे 5.26 मिलियन टन्स, जो एका वर्षाआधी होता 5.27 मिलियन टन्स. तसेच मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेडची इंडियामध्ये डिलिव्हरीज इयर ऑन इयर बेसिसवर 3.8%ने डिक्रीज होऊन आली आहे 4.75 मिलियन टन्स. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 9 जुलै 2025, म्हणजे आज
सकाळी 11 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेड या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडने 1:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. आज वेनसडे 16 जुलै 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअर इन फोकस आफ्टर साइनिंग कॉन्ट्रॅक्ट विथ नेव्ही फॉर NMDA प्रोजेक्ट टू बूस्ट मेरीटाईम सर्व्हिलन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने इंडियन नेव्हीसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला NMDA प्रोजेक्टसाठी. आणि हा प्रोजेक्ट आहे मेरीटाईम सर्व्हिलन्सला एन्हान्स करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये NC-31 नेटवर्कला AI ड्रिव्हन अपग्रेडेशन इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे कोस्टल सिक्युरिटीजला मजबूती देणे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज पार्टनर्स विथ एमर्सन फॉर ॲडव्हान्स टेस्टिंग सोल्युशन्स फॉर नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि कमर्शियल व्हेकल सेक्टरमध्ये ग्लोबल ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणजे OEMS साठी इनोव्हेट इंटिग्रेटेड टेस्टिंग अँड व्हॅलिडेशन सोल्युशन्ससाठी US बेस एमर्सन या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ICICI बँक शेअर प्राइस डाऊन ॲज सबसिडरी ICICI प्रुडेन्शियल AMC फाइल्स DRHP फॉर IPO. तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे ICICI प्रुडेन्शियल AMC ही ICICI बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. या कंपनीमध्ये ICICI बँक लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे आणि उरलेली 49% हिस्सेदारी प्रुडेन्शियल PLCची आहे. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने IPOसाठी DRHP फाईल केला आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला लवकरच ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा IPO पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, या IPOमध्ये एकही शेअर फ्रेश इश्यू केल्या जाणार नाही. तर या IPOमध्ये प्रुडेन्शियल कॉर्पोरेट होल्डिंग्स लिमिटेड हे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे 1,76,52,090 इक्विटी शेअर ऑफर फॉर सेलच्या थ्रू विकणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.